स्वामी समर्थ भावांनो बहिणींनो, चला म्हणला सकाळ सकाळी गरम गरम चहा घ्यावा. टाकली साखर, चहा पावडर, टाकलं दूध, टाकलं अद्रक की घेतला चहा आस्वाद. चला आता स्वयंपाकाची झाली वेळ, पटकन घेतला लसूण, शेवग्याची शेंग चारा चारा चिरून शेंगदाणा भाजून घेतलं. टाकले फोडणीला मस्तपैकी लसूण चारा चारा तेला तळतच होता. वरनं जिरी मोहरीला म्हणलं तू पण जा मधी. टोमॅटो टाकला बारीक चिरून, खसा खसा चांगला जरा असा लालसर घेतला भाजून की टाकले हळद आणि टाकले मीठ की मस्तपैकी आपले टाकला गावाकडचा मसाला घेतला तळून. शेवग्याच्या शेंगाला म्हणलं तू पण तळबाई त्याच्यात चांगली अशी नाही का, असं नावाला मस्तपैकी टाकला शेंगदाण्याचं कूट की टाकलं पाणी गरम. बघा एकच नंबर भाजी. हा नात करायचं नाही भाजीचा. कशी बघा एकदम अशी तरतरीत आणि झणझणीतच भाजी झाली पाहिजे आपली. उगच नाही माय सोलापूरची पद्धत. लोक कशी टाकतात मध्ये डाळ बीळ, तसं नाही बाबा. आपण शेंगदाण्याचं कूट टाकल्याशिवाय भाजीच चव लागत नाही. लगेच घेतलं इकडं भाकरी बनवायला गरम गरम. दाना 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 आमची चवनवाडी पद्धत. आतमध्ये भाकर बडवायला की बाहेर आवाज आला पाहिजे. कशी भाकर फुगली बघा टरटराच. उगाच नाही माय चवनवाडी पद्धत. कशी भाकर फुगली बघा माझी. नात करते का, यायलाच लागते भाकर खायला. बघा झणझणीत भाजी.